गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या पेटनी लायगरनी आता आंघोळ केलेली आहे आणि खूप गाईज दमवतो आंघोळ करायला. बिलकुल शांत बसत नाही, असा उड्या मारत असतो सारखा. आणि आता बघा आता खूप चिडलेला गाईज म्हणून याला साईडला आणलंय आणि याची आंघोळी पूर्ण झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकता एकदम चिडलेला आहे, रागात आहे हा काकू. लायगर ना आज बघा दिदूला आज काही नीट नाही गावाला. आज आता हिला काम करायला लावणार आणि मी तिकडे मावशीच्या गावाला जाऊन मज्जा मस्ती करणार एकदम. गायस हा एकटाच चाललेला आहे आणि मला सगळेजण घरात सोडून चाललेले आहेत. आता बघा काय होतंय. पण हा तू गेल्यावरती मी खूप मज्जा करणार आहे घरामध्ये. काय करतेस मज्जा? मी तिकडे जास्त मज्जा करणार तुझ्याकडनं जास्त. बघूया आज कोण जास्त मज्जा करते काय. बघूया की गाईस. तर आता सगळं आता आहे मॉर्निंग आहे आणि आम्ही सगळं आवरून वगैरे आलेलो आहे, फ्रेश होऊन आलेलो आहे. लायगरला ते ना सगळं हो आज एकदम कडक केलंय लायगरला. पण लायगर आमचा आता झोपलाय बघा कसा चांगला. आणि आहे ना आता सगळं लायगर पण आता झोपलाय चांगला. त्याला आज नीट चांगलं धुतलंय शॅम्पून तेन एकदम. लायगरला पण आज जास्त बरं वाटलं की किती दिवसात तो खूप त्रास देत होता आणि तो बिलकुल काही कुणाचं सायकल पाणी म्हणजे लय भीती वाटते. पाणी लहानपणापासून भीती वाटते. पाऊस आला की एवढा रडतो वरडतो की एकदमच काय बोलायचं काम नाही. आवरले आणि कसं दिसतोय तर सांगा. खूप छान दिसतोय गाईज, खूप छान दिसतोय. ती बघा आता जॉगर वगैरे घालून एकदम कट्टामध्ये बघा शर्ट बिट इस्त्री घालून कसं दिसते सांगा. लवकर कमेंट करा, चांगलं दिसत असलं लवकर कमेंट करा. भेटूया मग चला. तर आता आम्ही आलोय आता मावशीच्या घरला. हे बघा गोलो आणि ही श्रीषा. हा म्हण हाय हाय बघा ही चिल्ली पिल्ली गॅंग. यांची शाळा चालू झाली आणि आता ही काय म्हणते बघा. काल तुम्हाला कुणाकुणाला काल सुट्टी होती? खाला सुट्टी होती. काल गोल्याला सुट्टी होती आणि तुला मला नव्हती. लाईक करा पहिल्यांदा. हा मग मित्रांनो बारका म्हणला लाईक करा आणि आपण सबस्क्राईब आणि कमेंट आणि करा. सबस्क्राईब आणि कमेंट करा लवकर करा. आता गोलून पोळ म्हणून दाखवली आणि ही बघा आता श्रीषा आली लवकरच आतून आली. आणि बघा श्रीषू कशी बसली. हाय म्हण श्रीषू. हाय मित्रांनो आता जेवण घेऊन झाले आणि आता आम्ही बघा बसली. आणि आता आणि तुम्हाला सांगतो ह्याचं नाव शबरी आहे, हिचं नाव श्रीषा, ह्याचं नाव श्री आणि ह्याचं नाव चिकू आहे. तर आता आम्ही बसलोय आणि आता ही म्हणा लागले थोडं डान्स करणार आहे. तर बघूया आता कशी डान्स करते. तर गाईज आता इव्हिनिंग झालेली आहे आणि मी सकाळपासून आहे ना एकदम सगळं रिलॅक्स केलेलं आहे. आणि आता मला थोडंसं चहा प्यायचं आहे कारण चहा पिल्यावरती फ्रेश होते आणि मग पुढचे काम करायचं आहे. कारण अजून अर्जुन वगैरे मम्मी पप्पा वगैरे कोणी नाही आलं आणि मी सगळा दिवस TV बघत घालवला आहे आणि आज मला खूप छान वाटलं गाईज. एकदम रिलॅक्सिंग होतं आणि मी आता चहा करणार आहे. तर चला गाईज मी सांगते की मी चहा कसा करते. तुम्हाला माहिती का मी आहे ना चहा जेव्हा पण करते तेव्हा त्याच्यामध्ये शुगर नाही घालत कारण मी शुगरचा चहा नाही पित. मी आहे ना जॅगरीचा चहा पिते ज्याच्यामुळे वेट वाढत नाही. तुम्ही जर शुगरचा पित असाल तर शुगरचा बिलकुल पित जाऊ नका गाईज कारण शुगरचा चहा त्यासाठी बिलकुल चांगला नसतो. आणि तुम्ही जॅगरीचा चहा प्या. तुम्ही जर शुगरचा चहा पित असाल तर शुगरचा चहा कट आउट करा आणि जॅगरीचा चहा प्या. कारण शुगरमुळे तुम्हाला माहीतच आहे किती प्रॉब्लेम्स होतात डे टू डे लाईफमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का की इंडियामध्ये तर मोस्टली डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून तुम्ही जॅगरीचा चहा प्यायचं प्रेफर करा. आणि मी तर जॅगरीचाच ऑलरेडीपासून पिते. मी शुगर कधीचीच बंद केलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मी केक पण थोडाच खाल्लेला तेव्हा तोही शुगरचा होता म्हणून मी केकच नाही खाल्ला नंतर. आणि आता मी जॅगरीचा चहा पिणार आहे. फायनली चहा झालेला आहे आणि ही जी जॅगरी आहे ती मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि मी काही बिस्किट्सही घेतलेत थोडे माझ्यासोबत चहासोबत खाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता मी यामध्ये जॅगरी ॲड करते आता. आणि हे पेट भरके आणि हे बिस्किट हे आणलेलं आहे. अजून गेला तो पण खाऊन घ्या पटकन यायच्या आधी. आणि बिस्किट हे आणलेलं आहे गाईस. हे बघा तुम्ही बिस्किट खात असाल तर खाऊ शकता आणि मी पण खाते, तुम्ही पण खात जावा. इतकी शुगर तर काहीच चालतेच, फक्त चहामधून घेत नाही. बाकी याच्यामधून थोडी थोडी घेते, याच्यामधून पण थोडी थोडीच घेते. असं नाही की खातच नाही, थोडीच खाते. असं नाही की आता जास्त खाते, थोडीच खाते.